यानंतर एक मोठी बातमी पाकिस्तानमधून येते। पाकिस्तानमध्ये भीषण बॉम्बस्फोट झालेला आहे। 7 जणांचा मृत्यू यात झालेला आहे। हा भीषण बॉम्बस्फोट वझिरिस्तानमध्ये झालेला आहे आणि यात 17हून अधिक जण खरं तर जखमी झालेले आहेत। आपण पाहतोय पाकिस्तानात बॉम्बस्फोट झालेला आहे। वझिरिस्तानमध्ये हा बॉम्बस्फोट झालेला आहे। 7 जणांचा मृत्यू यात झालेला आहे। मदत आणि बचाव कार्य या संदर्भात सुरू आहे। आपण पाहू शकता ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला त्या ठिकाणची ही दृश्य। पाकिस्तानच्या वझिरिस्तान प्रांतामध्ये हा भीषण बॉम्बस्फोट झालेला आहे। 7 जणांचा मृत्यू तर 17 पेक्षाही अधिक जण यात जखमी झालेत। आपण पाहतोय वझिरिस्तानमध्ये हा भीषण बॉम्बस्फोट झालेला आहे आणि 17 जण यात मृत्युमुखी पडलेले आहेत। सतीश ढगे निवृत्त लष्करी अधिकारी आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत। त्यांचं स्वागत करूया। सर, तुमचं स्वागत जय महाराष्ट्रमध्ये। वझिरिस्तानमध्ये हा स्फोट झालेला आहे आणि खरं तर मूळ मुद्दा असा सतीशजी तुम्हाला प्रश्न विचारण्याचा की भारतात जो पहलगामचा हल्ला झाला आणि त्यानंतर आता पाकिस्तानमध्ये सुद्धा बॉम्बस्फोट झालाय, तर या दोघांचं काही आपल्याला कनेक्शन लावता येईल का? नक्कीच मुळात असा भाग आहे की पाकिस्तानने जे आहे आतापर्यंत स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम म्हणजे भारताविरुद्ध जे आहे दहशतवादाचा एक हत्यार म्हणून वापर केला होता आणि म्हणूनच या इस्लामिक दहशतवादी संघटनांना त्यांनी जे आहे एक प्रकारचं ट्रेनिंग दिलं, त्यांना फंडिंग दिलं आणि त्यांना वाटलं की एक प्रकारे भारताचा जो आहे आपण बंदोबस्त या दहशतवादाच्या माध्यमातून करू। पण हेच दहशतवादाचं अस्त्र किंवा हा जो दहशतवादाचा साप त्याच्यावर उलटताना दिसतोय। कारण मागच्या काही वर्षांमध्ये जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या ज्या वेस्टर्न पाकिस्तानची जी पश्चिमी सीमा आहे त्यामधून मुख्यतः अफगाणिस्तानमधून तहरीके तालिबान पाकिस्तानचा जो आहे जबरदस्त हल्ला पाकिस्तानवर जो आहे वेळोवेळी होतोय आणि त्या अनुषंगाने जे आहे पाकिस्तानच्या लष्कराचं मोठं नुकसान खैबर पख्तूनवा प्रांतामध्ये झालेला आहे आणि हा आत्ताचा जो वझिरिस्तानमध्ये हल्ला झालेला आहे तो सुद्धा त्याच अँगलनी असावा असा त्या ठिकाणी कयास बांधला जातोय। कारण अजूनही कुठल्या ऑर्गनायझेशननं त्याची रिस्पॉन्सिबिलिटी त्या ठिकाणी आतापर्यंत घेतलेली नाही। पण मूळ मुद्दा हाच आहे की पाकिस्तान एका बाजूला जगाला त्या ठिकाणी सांगतो की बाबा टेररिझमचा आम्ही विक्टीम आहोत, म्हणजे त्याच्या पश्चिमेकडून म्हणजे अफगाणिस्तान मधून टीटीपी कडून होणारा असो किंवा बीएलए बलुचिस्तान लिबरेशन आर्मी कडून होणारे हल्ले म्हणजे त्या ठिकाणी जे आहे ते बॅड टेररिझम आणि अगदी अगदी हेच सतीशजी मला विचारायचं आहे। तुमच्या बोलण्यात जो मुद्दा आला की मगाशी मीही तुम्हाला प्रश्न विचारताना हेच म्हटलं की भारतातला हल्ला आणि त्यानंतर आता पाकिस्तानमध्ये झालेला हा बॉम्बस्फोट, कदाचित असंही म्हणता येईल की भारताविषयी जो हल्ला करण्यात आला, भारतावर जो हल्ला करण्यात आला आणि त्याला पाकिस्तान जबाबदार आहे हे जसं कळलं त्याचप्रमाणे आता खरं तर पाकिस्तानला भीती निर्माण झाली आता या सगळ्या विषयी आणि त्यामुळे बिथरलेल्या पाकिस्ताननं जो स्वतः दहशतवादी कारवायांना त्या दहशतवादी कार्यांमध्ये सहभागी आहे असं सुद्धा म्हटलं जातं पाकिस्तानच्या बाबतीत। तर यात किती तथ्य आहे असं म्हणण्यात की हा स्फोट जो आहे या स्फोटामध्ये पाकिस्तानचा सहभाग असू शकतो? डायरेक्टली तर मला वाटत नाही, कारण हा सहभाग जो आहे तो टीटीपीचा तहरीके तालिबान पाकिस्तानचा हा हल्ला असण्याचा त्या ठिकाणी शक्यता आहे। पण बेसिकली तहरीके तालिबान पाकिस्तानला किंवा ओव्हरऑल तालिबानला आतापर्यंत कोणी मोठं केलं ज्या वेळेपर्यंत अमेरिका अफगाणिस्तानमध्ये त्या ठिकाणी होता त्यावेळेस तालिबानला जे आहे पूर्णतः सपोर्ट हा पाकिस्ताननंच केला आणि ज्यावेळेस अमेरिका त्या अफगाणिस्तानमधून निघाला त्यावेळेस त्या ठिकाणी इम्रान खानचं स्टेटमेंट होतं की दिस इज सेकंड लिबरेशन फॉर अफगाणिस्तान, म्हणजे एक प्रकारे जो आहे तुमचा नवीन उदय झाला, एक प्रकारे तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं असा ज्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी कांगावा केला तर तेच तालिबान आणि त्याच तालिबाननं सपोर्ट केलेला तहरीके तालिबान पाकिस्तान हा मागच्या काही वर्षांमध्ये जे आहे पाकिस्तानवर त्या ठिकाणी उलटतोय। माझ्या मते हा हल्ला जरी पाकिस्तानच्या मदतीनं झाला नसला तरी आतापर्यंत त्यांचं जे पाप इन द सेन्स आतापर्यंत त्यांनी जो दहशतवादाला सपोर्ट केलेला आहे तो दुसऱ्या मार्गाने जो आहे त्यांच्यावर उलटतोय असं जर म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये। नक्कीच धन्यवाद सतीशजी, आपण जय महाराष्ट्रकडे या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल।